जय जय राम कृष्ण हरी. आषाढी एकादशी जवळ येत आहे. याला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णू, ज्यांना पांडुरंग किंवा विठ्ठल म्हटले जाते, ते योग निद्रेत म्हणजे निद्रासाठी जातात. आम्ही राहतो तिथे आमच्या घराजवळच काही वारकरी मुक्कामासाठी आले होते. मुक्काम त्यांचा 2 दिवसांचा होता. ते इथेच राहतात, जेवण करतात, दिवस रात्र विठ्ठलाचा गजर करतात. खूप छान प्रसन्न वातावरण असते. पंढरपुरामध्ये सर्व भाविकांची मांदियाळी असते. आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात वारकरी पायी चालत जातात. एकादशीचे व्रत केल्याने आत्मिक शांती आणि मोक्षमुक्ती मिळण्यास मदत होते अशी मान्यता आहे. हा उपवास केल्याने पापांचा नाश होतो असेही मानले जाते. उपवासाच्या दिवशी मीठ खाणे टाळावे, फळ आहार करावा, घरात विष्णूची विठ्ठलाची पूजा करावी, विष्णूचे नामस्मरण करावे, जसे ओम नमो वासुदेवाय किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असे नामस्मरण असावे. तर अशी खूप सारे छोट्या छोट्या पालखी आमच्या जवळ पंढरपुरामध्ये मुक्काम करण्यासाठी आल्या होत्या. मग मी देखील श्रेय श्रावणीला घेऊन या पालखीचे दर्शन करण्यासाठी गेले. जवळच आतमध्ये सर्व वारकरी विठ्ठल नामाचा गजर भजन करत होते. तर मी मुलांना घेऊन तिथे थोडा वेळ बसले. हे कार्यालयात आहे तेच आहे का ही पालखी?
केल्यानंतर यांच्यासोबत आम्ही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे निघालो. सुंदर अशी विद्युत रोषणाई पाहण्यासाठी, कारण अंधारातच ही लाइटिंग बघायला खूप छान वाटते. सर्व पंढरपूर हे अशा विविध रंगीबेरंगी लाईटीने चमकत होते. जणू काही भव्य दिवाळीच अशी वाटत होती, जशी काही पंढरपुरात दिवाळीच आहे. तुम्ही पहा पूर्ण व्हिडिओ. पंढरपूर कसे सुंदर असे सजवले आहे, सुशोभित केले आहे. जय राम कृष्ण हरी. आषाढी वार निमित्त पंढरपुरामध्ये अशी विद्युत रोषणाई केली आहे. ही चंद्रभागा नदी. इथे सर्व वारकऱ्यांची मांदियाळी बसली आहे. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे